मुख्यमंत्री फडणवीस थोड्याच वेळामध्ये आता राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत। काही वेळातच या अर्थसंकल्प ते मांडतील। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच मुख्यमंत्री अर्थसंकल्प सादर करणार आहेत। तर अर्थसंकल्प सादर करणारे देवेंद्र फडणवीस हे पहिलेच मुख्यमंत्री ठरणार आहेत। राज्याच्या अर्थसंकल्पाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आता मंजुरी मिळाली आहे। 2 वाजता बरोबर राज्याचा अर्थसंकल्प हा मांडला जाणार आहे। मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच हा अर्थसंकल्प मांडतील। याआधी त्यांनी 2023-24 मध्ये सुद्धा अर्थसंकल्प मांडलेला आहे। आज अजितदादांच्या निधनानंतर अर्थ खातं हे मुख्यमंत्र्यांकडे आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्री आज हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत। देशाच्या जीडीपीत महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा। देशातील थेट परकीय गुंतवणुकीत 31% वाट्यासह महाराष्ट्र प्रथम। रस्ते, मेट्रो, बंदरे, विमानतळ, औद्योगिक कॉरिडोर, लॉजिस्टिक क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे पायाभूत सुविधांचा वेगाने विकास। जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी दरातील सुधारणांमुळे किमतींवर सकारात्मक परिणाम। शिवभोजन योजनेअंतर्गत नोव्हेंबर 2025 पर्यंत 4,09,00,000 शिवभोजन थाळ्यांचं वितरण। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नागरी भागात 8,75,000 तर ग्रामीण भागात 16,05,000 घरं पूर्ण। जलजीवन अभियानामुळे 90%हून अधिक कुटुंबांना नळ जोडणी। स्टार्टअप्सच्या संख्येत राज्याचा देशात सर्वाधिक 17% हिस्सा। वीज निर्मिती क्षमतेत महाराष्ट्र देशात 3ऱ्या क्रमांकावर। 63,85,000 उद्योगांची नोंदणी, त्यातून 2,52,00,000हून अधिक रोजगार निर्माण। अतिवृष्टीमुळे बाधित 1,16,40,000 शेतकऱ्यांना 9,022 कोटींची मदत मंजूर। परदेशी पर्यटकांच्या भेटीत महाराष्ट्र देशात क्रमांक 1 वर। सौर कृषी पंप योजनेअंतर्गत 7,37,000 सौर कृषी पंप बसवण्यात आले। विकसित महाराष्ट्र 2047 जो विजन डॉक्युमेंट आम्ही तयार केलेला आहे त्या अनुरूप महाराष्ट्राचा सर्व सेक्टरमध्ये विकास, शाश्वत विकास, समाजातल्या सर्व घटकाचा विकास आणि महाराष्ट्राच्या जनतेला जे काही अपेक्षित आहे ते सर्व आम्ही महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला देण्याचा नियोजन केलेलं आहे। एग्रीकल्चरमध्ये झालेली घट आणि उद्योगामध्ये 2-3 प्रकारवर जीडीपी हा ठरवला जातो। एक्सपोर्ट, इम्पोर्ट, एग्रीकल्चर ग्रोथ, इंडस्ट्रियल ग्रोथ। पण हे सगळं पाहताना आज मात्र राज्यामध्ये देण्यासारखं काही नाही।